नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये आंदोलनकारी कलेक्टर ऑफिसमध्ये दंगा करत असतात. हे टी व्हीवर दाखवत असते. तर मोना आणि रुपाली हे पाहून खूप खुश होतात. तर अर्जुनला खात्री असते की अप्पी यातून काहीतरी मार्ग काढेल आणि लोकांना समजावून तिचा निर्णय समजावून देईल की का कसा योग्य आहे माझा निर्णय म्हणून. चिंचुके आणि आर्या अर्जुन हे बोलतात यामुळे ते नाराज झालेले असतात. इकडे घरी मोना आणि रुपाली घरी बोलत असतात की बघा बघा, अप्पी कशी चुकीची आहे, ती कशी चुकीचे निर्णय घेते आणि लोक मोर्चा काढतात तिच्या ऑफिसवर. पण अमोल त्यांना सडेतोड उत्तर देतो, माझी माँ काहीच चुकीचं करत नाही. बघा माझी माँ कसं त्यांना उत्तर देते. आणि अमोल आतमध्ये निघून जातो. इकडे कलेक्टर ऑफिसला अपर्णा त्या लोकांना सांगते, दरवर्षी पावसाळ्यात ट्रॅकिंगमुळे किती लोकांचा जीव जातो आणि आम्ही पाऊस कमी झाला की ट्रॅकिंग सुरू करणार आहोत. तुमचा जीव वाचवावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. हे सर्व लोकांना पटले असते आणि सर्व लोक तिथून निघून जातात. इकडे अर्जुन पण खूप खुश होतो. बघा अप्पीने कसा त्या लोकांची समजूत काढली आहे, त्या लोकांना कसं समजवलं आहे आणि त्यांना कसं पटवून दिलं आहे. हेच मला तिचं खूप आवडतं. गॉड पॉवर आहे तिच्याकडे. चिंचुकेला पण अप्पीचं अभिमान वाटतो. चिंचुके पण अर्जुनसोबत अप्पीचं कौतुक करत असतो. पण आर्याला हे बरोबर वाटत नाही. आर्या चिंचुकेला थांबवते. चिंचुके गप्प बसतो. अर्जुन तिथून निघून जातो. चिंचुके आर्याला बोलतो, तुम्हाला जर तुमचा साखरपुडा वाचवायचा असेल किंवा टिकवायचा असेल तर तुम्हाला साहेबांसोबत नेहमी राहावं लागेल. तर आर्या बोलते, रोज तो ऑफिसमध्ये राहतो ना. तर चिंचुके बोलतो, घरी पण राहावं लागेल. आर्या बोलते, आता काय घरी जाऊन राहू? चिंचुके बोलतो, हो. आणि मेन साहेबांचा टिफिन बंद करावा लागेल. तुम्हाला रोज सकाळी साहेबांसाठी टिफिन करावं लागेल, म्हणजे साहेब तुमच्या जवळ येतील. तर आर्या विचारात पडते आणि आता अप्पीकडे कसं जायचं असा आर्या विचार करायला लागते. इकडे घरी रुपाली आणि मोनाची चांगली नाक ठेचली जाते. त्या दोघी आर्याला भेटायला जातात. आर्या आणि आर्या आणि रुपाली मिळून अप्पीच्या घरी कसं राहायला जायचं याबद्दल बोलत असतात. रुपाली बोलते, आपला तू तू स्वतः नाटक कर आजारी होण्याचं, म्हणजे अर्जुन भाऊजी तुला तिथे घेऊन जातील. आर्या बोलते, कसलं नाटक, कसं करू नाटक? तर रुपाली बोलते, ते तुझं तू बघ. आणि मग इकडे आर्या धुळीने भरलेला रुमाल घेऊन ऑफिसमध्ये जाते, म्हणजे तिला एलर्जी होईल आणि ती आजारी पडेल. आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.